भागातील युवकांच्या खुनाचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावण्यात यश मिळविले। मित्रांनीच दारू पाजून डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले आहे। कल्याणनगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात सकाळी एका युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळी मयत अवस्थेत दिसून आलेल्या इसमाचे नाव विनायक कामण्णा हक्के, वय 26 वर्षे, राहणार मुओ जामगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले। वर नमूद मयताच्या अनुषंगाने फिर्यादीनामे बिळाणी सिद्ध यशवंत देशमुख, वय 40 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 60, प्रल्हादनगर, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर, मयताचा मामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांचे तपास पथकांना कामाची विभागणी करून दिली। त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना घटनास्थळी मिळून आलेल्या दारूच्या बाटल्याच्या अनुषंगाने आजूबाजूची देशी विदेशी दारूची दुकाने आणि चायनीज आतगाड्या या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणाहून यातील मयत आणि त्यासोबत आणखीन कोणी दारूच्या बाटल्या आगर खाद्यपदार्थ खरेदी केले आहेत काय याबाबत गोपनीय माहिती काढण्याबाबत सूचित केले। त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना मयताचे नातेवाईकांना भेटून त्यांच्याविषयी माहिती घेण्यास सूचित केले। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे यांना घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यास सूचित केले। गुन्हे शाखेकडील 3 पथके वरील गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची शोध घेत असताना प्राप्त तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे नागेश अण्णाराव चिकाळे, वय 35 वर्षे, राहणार कल्याणनगर, बाग 2, सोलापूर यास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने ताब्यात घेतले। त्यानंतर नमूद इसमाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने इसम नामे विनायक कामण्णा हक्के यांच्यासोबत दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे।